1.3 ओपन इलेक्टिव्ह विषयामधला समायोजन आणि तणावाच्या मानसशास्त्रामधला 1.3 जो आहे तो म्हणजे बदलाची भावना किंवा त्याला काही संवेदनिक बदलसुद्धा म्हटले जातात, म्हणजे परसेप्शन ऑफ चेंज असं म्हटलं जातं. आता बदलाची धारणा किंवा बदलामधली असणारी संवेदनिकता, कारण का व्यक्तीला त्याच्या वातावरणामध्ये किंवा परिस्थितीमध्ये वैयक्तिक जीवनातला बदलाचा अर्थ कसा लावतात आणि त्याला कसे समजतात याचा संदर्भ यामध्ये दिलेला आहे. आता हा जो बदल आहे म्हणजे बदलाची जी धारणा आहे किंवा परफेक्शन ऑफ चेंजमध्ये दोन महत्त्वाचे घटक आहेत. एक आहे सकारात्मक बदल आणि दुसरा जो आहे तो नकारात्मक बदल धारणा. त्यातला पहिला टप्पा जो आपण पाहणार आहोत, ए पॉईंट जो आहे तो म्हणजे सकारात्मक बदल. आता पॉझिटिव्ह चेंज इव्हेंट्स म्हणजे सकारात्मक बदलाची जी धारणा आहे किंवा त्या घटना आहेत, त्या घटनेमध्ये काय केलेलं आहे की सकारात्मक बदल म्हणजे काय, कारण का सकारात्मक बदल ही जी संकल्पना आहे ही संकल्पना प्रगती, विकास आणि व्यक्तीच्या जीवनातला एक प्रभावी आणि संभाव्य प्रकाश टाकणारा घटक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चेंज. आणि हा पॉझिटिव्ह चेंज काय करत असतो की तुमचा आशावाद वाढवतो, तुमचा आत्मविश्वास वाढवतो, तुमची क्षमता वाढवतो, तुमची कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून यामध्ये काय केलेलं आहे की ही जी प्रगती आहे किंवा तुमची प्रेरणा तुम्हाला मोटिवेट करत असतो. गिलफोर्ड काय म्हणतात, कोणत्याही क्रियेला प्रारंभ करून देणारी आंतरिक शक्ती जी असते ती प्रेरणा असते आणि ही प्रेरणा सकारात्मक स्वरूपाच्या बदलाच्या घटनेमधून घडत असते. म्हणून याचा अर्थ काय म्हटलेला आहे, ज्यावेळी कॅरोल रायफ यानं बदलाची सकारात्मक बदल जे आहे याची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण का सकारात्मक बदल हे परिवर्तनीय स्वरूपाचे असतात, वर्धित स्वरूपाचे दाखवण्याचा प्रयत्न केलेले आहे आणि आत्मप्राप्तीकडे नेणारे आहेत आणि त्यात वैयक्तिक वृद्धी वाढलेली आणि आत्मजागरूकता, एखाद्या क्षमतेचा विकास करणारी घटना म्हणजे सकारात्मक बदल. बार्बरा फ्रेडरिक्सने याबाबतीत फार सुंदर व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सकारात्मक बदल म्हणजे काय की अनुभवाच्या प्रतिसादावर व्यक्तीच्या विचाराचा जो असणारा आणि कृतीचा जो असणारा जो विस्तार आहे तो विस्तार म्हणजे सकारात्मक बदल आहे. आता हा सकारात्मक बदलाची काही वैशिष्ट्य आहे, सकारात्मक बदलाची काही वैशिष्ट्य आहेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य काय आहे की तुमची दृष्टी कशी आहे, तुमची दृष्टी कशी आहे. म्हणजे उदाहरण समजा की काळा चष्मा लावला तर जग तुम्हाला काळं दिसणार, समजा निळा चष्मा लावला जग तुम्हाला निळं दिसणार. म्हणजे दृष्टीची स्पष्टता यामध्ये महत्त्वाची. सकारात्मक बदल हे अनेकदा इच्छित परिणामाचा स्पष्ट दृष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. हा यामधला महत्त्वाचा भाग दिलेला आहे. दुसरा जो घटक दिलेला आहे सकारात्मक बदलाच्या वैशिष्ट्यामध्ये ती म्हणजे अनुकूलता आहे. म्हणजे अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता जास्त असते, कारण का सकारात्मक बदलासाठी आव्हाने आणि अनिश्चिततेची पार्श्वभूमी जी असते या पार्श्वभूमीला अनुकूलता दाखवावी लागते आणि ही अनुकूलता नवीन कल्पना, दृष्टिकोन आणि अभिप्राय हे खुले असणं समाविष्ट करावं लागतं. खुले, तुमचं मन खुलं असलं पाहिजे. जसं आपण म्हणतो मनात कुठलंच पाप असता कामा नये, तशी अनुकूलता असली पाहिजे. म्हणून ही आता उदाहरण समजा तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेला तर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर असं म्हणत नाही आता तुझं काय खऱ्यातलं नाही, तू बरा होणार नाहीस, तुला काहीही झालेलं नाही, निम्मा आधार बरा वाटतो. म्हणजे त्यांना अनुकूलता दाखवलेली आहे. म्हणून अनुकूलता जी आहे ही अनुकूलता बऱ्याच वेळा कळतं की तुम्हाला सकारात्मक बदलाकडे नेत असते. हे यामध्ये सहयोग आणि संप्रेषण तुमचं चांगलं असलं पाहिजे. म्हणजे संप्रेषण म्हणजे काय आणि सहयोग म्हणजे काय, कारण का हे बदलामधले घटक जे आहेत फार महत्त्वाचे आहेत. कारण का यामुळं काय होतं की तुमचं जे उद्दिष्टाचं कार्य जे असतं ते पूर्ण होतं, लोकांना समजेल असं मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करतो, चांगल्या पद्धतीने बोलू शकतो आपण, म्हणजे सुसंवाद चांगल्या पद्धतीने करू शकतो, नाहीतर विषमायोजन होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून यामध्ये सहयोग आणि संप्रेषण प्रक्रिया सुद्धा ही अधोरेखित करण्याचा प्रयत्न यामध्ये केलेले आहे. त्याच्यानंतर लवचिकता आणि चिकाटी यामध्ये महत्त्वाचे आहे. लवचिकता आणि चिकाटी एवढ्यासाठी आहे की विघ्नांचा जी विघ्न येतात त्या विघ्नांना सामोरं जाण्यासाठी तुम्हाला काही वेळा चिकाटी आणि किंवा ज्याला आपण म्हणतो की बऱ्याच वेळा लवचिकता तुमच्याकडं असली पाहिजे. कारण का तुमची दृष्टीप्रती जी वचनबद्धता असते आणि जे आव्हाने असतात त्यांना सामना करण्याच्या दृष्टिकोनातून ही फायद्याची ठरत असतात. त्याच्याबरोबर चौथा जो
चौथा जे वैशिष्ट्य आहे सकारात्मक बदलामधलं ते म्हणजे सक्षमीकरण आणि सर्वसमावेशकता. सक्षमीकरण म्हणजे काय आणि सर्वसमावेशकता म्हणजे काय की सकारात्मक बदल व्यक्तीला समुदायांना त्याच्या भविष्यासाठी असणारी मालकी आपल्या हातामध्ये घेण्याच्या दृष्टिकोनातून, इतरांना आपलं करण्याच्या दृष्टिकोनातून, निर्णय प्रक्रियेमध्ये चांगल्या पद्धतीने भाग घेण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे सक्रिय भाग घेण्याच्या दृष्टिकोनातून किंवा सक्षम स्वतःला बनवण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक बदलामधल्या घटना ज्या आहेत त्या तुम्हाला विचारात घ्याव्या लागतात. कारण का प्रत्येकाची पार्श्वभूमी आणि स्थिती विचारात न घेता किंवा त्याच्या कल्पना किंवा प्रतिमा किंवा त्याचा दृष्टिकोन किंवा त्याचं योगदान देण्याची संधी निर्माण करण्याचा प्रयत्न या असणाऱ्या सक्षमीकरणामध्ये आणि सर्व समावेशक घटकामधून दिसून येत असतात, हे यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त सातत्यपूर्ण शिक्षण आणि सुधारणा यांचा सुद्धा समावेश यामध्ये होतो. मूल्य आणि क्रियांचं सुद्धा लेखन यामध्ये महत्त्वाचं आहे. प्रगती आणि यशाचा जल्लोष हा सुद्धा यामध्ये महत्त्वाचा वैशिष्ट्य सकारात्मक बदलामधला आहे. सहानुभूती आणि करुणा ही सुद्धा सकारात्मक बदलाची वैशिष्ट्य आहेत. शाश्वत म्हणजे सस्टेनेबल आणि दीर्घकालीन स्वरूपाचा प्रभाव सुद्धा सकारात्मक भावनेमधून तुम्हाला प्राप्त होत असतो. अशा पद्धतीने सकारात्मक बदलाची वैशिष्ट्ये ही अशा पद्धतीची आहे. त्याच्यानंतरचा टप्पा जो आहे तो नकारात्मक स्वरूपाचा बदल. आता हा संवेदनिक स्वरूपाची जी धारणा आहे, नकारात्मक बदलामधल्या असणाऱ्या घटना ज्या आहेत किंवा प्रसंग आहेत, कारण का नकारात्मक बदल हा जो आहे हा तुम्हाला प्रतिकूल आणि इच्छित स्थितीपासून पलायनवाद करणार आहे. म्हणून नकारात्मक बदल म्हणजे काय की नकारात्मक बदलामध्ये काय केलं की नकारात्मक बदल अनेक जणांनी सांगितले. कोटरनं फार सुंदर व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोटर काय म्हणतात की नकारात्मक बदल एक असा आहे की परिवर्तन आहे असं म्हणण्याचा प्रयत्न काही जण करतात, मात्र प्रतिकूल परिणाम होतात ज्यामुळे व्यक्ती, संस्था आणि त्याचबरोबर असणारी प्रणालीला हानी पोचण्याची शक्यता अधिक असते किंवा व्यत्यय येण्याची शक्यता जास्त असते. कारण का आपण नेहमी जर नकारात्मक दृष्टिकोन बाळगला तर लेविननं फार सुंदर व्याख्या केलेली आहे. लेविन काय म्हणतात की नकारात्मक बदल हे इच्छित समतोल स्थितीपासून विचलित करण्याचा प्रयत्न करत असतात आणि परिणामी ताण आणि त्याचबरोबर असणारा असंतोष वाढण्याची शक्यता ही नकारात्मक बदलाच्या धारणेमध्ये दिसते. म्हणून नकारात्मक बदलाची काही खास वैशिष्ट्य आहे. त्यामधलं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्थिरतेमधला व्यत्यय. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की स्टॅबिलिटी आली पाहिजे. त्या स्टॅबिलिटीमध्ये काय होतं की व्यक्ती, संस्था आणि प्रणाली यांच्यामध्ये स्थिरपणा न येता तिथं व्यत्यय येण्याची शक्यता जास्त असते. अनिश्चितता, अराजकता किंवा बिघडलेले कार्य हे यामध्ये दिसण्याची शक्यता आहे. दिनचर्या असेल, प्रक्रिया असेल, नातेसंबंध आहे, याच्यामध्ये चिंता असेल, निराशा असेल, असुरक्षितता असेल, ह्या सगळ्या भावना या स्थिरतेच्या असणाऱ्या व्यत्ययामध्ये दिसतात. म्हणून पहिलं वैशिष्ट्य आहे नकारात्मक बदलाच्या घटनेमधलं किंवा बदलामधलं ते म्हणजे स्थिरतेमधले असणारे व्यत्यय. विश्वास आणि आत्मविश्वास हा कमी होण्याची शक्यता अधिक असते नकारात्मक बदलामध्ये. प्रतिकार आणि विरोध करण्यास जास्त जागरूक होण्याची शक्यता आपण हे तिसरं वैशिष्ट्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमची असणारी अचिव्हमेंट आणि उत्पादकता कमी होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्याबरोबर कल्याण आणि आरोग्यावर सुद्धा नकारात्मक भावनेचा किंवा नकारात्मक बदलाचा सुद्धा परिणाम यामध्ये होत असतो. कारण का नकारात्मक बदलाचा व्यक्ती आणि समुदायाच्या कल्याणावर, आरोग्यावर हा विपरीत आणि दीर्घकालीन स्वरूपाचा परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. संसाधने आणि संधीची हानी पोचण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीकडे जर नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर तुमची संधी आणि संसाधने हुकण्याची शक्यता अधिक असते आणि नुकसान जास्त होतं, तोटा जास्त होण्याची शक्यता जास्त असते. कारण का याच्यामध्ये काय होतं की नोकऱ्या असतील, उत्पन्न असेल किंवा अत्यावश्यक सेवामध्ये तुम्ही प्रवेश गमावण्याची शक्यता अधिक असते, हे यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला. त्याच्याबरोबर नातेसंबंध बिघडण्याची शक्यता अधिक असते. वाढलेली जोखीम आणि अनिश्चितता सुद्धा यामध्ये रिस्क टेकिंग घेण्याचा प्रयत्न आपण घेत नसतो. संघटनात्मक संस्कृतीचा असणारं बऱ्याच वेळा रक्षण न करण्याचा प्रयत्न सुद्धा यामध्ये होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून दीर्घकालीन स्वरूपाचा प्रभाव आणि तो प्रभाव जो आहे हा नकारात्मक बदलामध्ये दिसतो, हे यामधून दाखवण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. याच्याबरोबर असणारं ही जी प्रक्रिया आहे
ही प्रक्रिया ही वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचं सांगण्याचा प्रयत्न सायकोलॉजिस्टनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा जो बदल आहे किंवा हा जो अर्थ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा वेगळ्या वेगळ्या स्वरूपानं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. राहिलेला पुढचा जो टप्पा आहे 1.3 मधला जो 2 पॉईंट जो आहे तो नियोजित आणि अनियोजित बदल. म्हणजे नियोजित बदल आणि अनियोजित बदल ज्याला म्हटलं जातं प्लॅनड आणि अनप्लॅनड स्वरूपाचे असणारे बदल तुमच्यामध्ये जे दिसतात ते यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण का नियोजित बदल आणि अनियोजित बदल हे 2 प्रकार यामध्ये दिलेले आहेत. आता नियोजित बदल कुठला असतो आणि अनियोजित कुठला असतो. नियोजित बदलामध्ये काय होतं की नियोजित बदल हा पूर्वनिर्धारित ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यक्तीच्या किंवा संस्था असतील ही जाणीवपूर्वक आणि पद्धतशीर स्वरूपाने प्रयत्न करत असतात. हा सगळा प्लॅनड स्वरूपाचा बदल असतो आणि प्लॅनडच्या बदलाची काही व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्याला नियोजित बदल यामध्ये पहिली जी व्याख्या दिलेली आहे ती कर्ट लेव्हिननं दिलेली आहे. कर्ट लेव्हिन काय म्हणतात की नियोजित बदल म्हणजे एखाद्या संस्थेची रचना किंवा त्याची परिणामकारकता सुधारण्याच्या प्रक्रियेमध्ये जाणीवपूर्वक केलेला पद्धतशीर स्वरूपाचा प्रयत्न म्हणजे नियोजित बदल होय. याच्याबरोबर असणारं कमिन्सनं या बाबतीत केलेली व्याख्या फार सुंदर आहे. नियोजित बदल हा संस्थेची क्षमता, संस्कृती आणि प्रक्रियामध्ये परिवर्तन करणारा एक उद्देशपूर्ण स्वरूपाचा संरचनित स्वरूपाचा दृष्टिकोन म्हणजे नियोजित बदल होय असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नियोजित बदलाची काही खास वैशिष्ट्य आहेत. त्यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे पद्धतशीर दृष्टिकोन. म्हणजे सिस्टमॅटिक अप्रोच हा तुमच्याकडे असला पाहिजे. नियोजित बदलामध्ये ओळखल्या गेणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण आपण करू शकतो. व्यक्तींना हवं ते आपण देऊ शकतो. हे यामध्ये महत्त्वाचा भाग दिलेला आहे. स्पष्ट ध्येय आणि उद्दिष्ट दिसून येतात नियोजित बदलामध्ये. कारण का प्रत्येक असणाऱ्या व्यक्तीचं काही ध्येय असतं, काही उद्दिष्ट असतं. म्हणजे स्टार्टर पॉईंटपासून ते गोल पॉईंटपर्यंत जाण्याचा प्रयत्न व्यक्ती करत असते. तो यामधला महत्त्वाचा भाग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भागधारकांचा सहभाग चांगल्या पद्धतीने वाढण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून तेही वैशिष्ट्य यामध्ये महत्त्वाचं आहे. सर्वसमावेशक निदान हे यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काळजीपूर्वक नियोजन आणि धोरण विकास तोही यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्रमिक अंमलबजावणी सुद्धा ही यामध्ये होते. प्रभावी स्वरूपाचं संप्रेषण हे सुद्धा यामध्ये दाखवण्याची शक्यता किंवा दिसण्याची शक्यता नियोजित बदलामध्ये दिसून येते. संसाधन वाटप आणि समर्थन ही सुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. देखरेख आणि मूल्यमापन हे चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. शाश्वत आणि सतत सुधारणा म्हणजे सस्टेनेबल स्वरूपाचा असणारा बदल आणि सतत सुधारणा सुद्धा यामध्ये दिसून येते. अशा पद्धतीने हा नियोजित बदल प्लॅनड चेंज हा एक पहिला टप्पा यामध्ये दाखवलेला आहे. दुसरा टप्पा जो आहे तो अनियोजित बदल. आता अनियोजित बदलाचा अर्थ काय होतो की व्यत्ययाचा संदर्भ येतो, व्यत्यय येतो आणि अनपेक्षित किंवा एखाद्या संस्थेमध्ये प्रणालीमध्ये पूर्व अपेक्षेशिवाय किंवा तयारीशिवाय ज्या घटना घडतात त्या घटना ह्या बाह्य असतील किंवा अंतर्गत स्वरूपाच्या प्रवर्तित करण्याची शक्यता अधिक असते. म्हणून अनियोजित बदल काहींच्यामध्ये दिसतात. आता अनियोजित बदलाची व्याख्या अनेक जणांनी केलेली आहे. कमिन्सनं आणि याबाबतीत आणि वार्लेनं याबाबतीत ज्यावेळी व्याख्या केली त्यावेळी त्यांना असं दिसून आलं की क्रियाकल्पांच्या द्वारे बदलांचा जो संदर्भ असतो हा हेतूशिवाय घडतात. हेतूशिवाय असतो, हेतू नसतो याच्यामध्ये. आणि जाणून बुजून धोरणात्मक योजनेचा भाग न घेता बाह्य आणि अंतर्गत दबावाना बऱ्याच वेळा काय होतं की आपण प्रतिसाद देतो त्याला अनियोजित बदल असं संबोधलं जातं. कार्नलनं फार सुंदर व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनियोजित बदल म्हणजे संघटनात्मक प्रक्रिया, संरचना आणि वर्तनात अचानक आणि अनपेक्षित बदल होय जे उत्स्फूर्तपणे उद्भवतात आणि संस्थेच्या नेतृत्वाने जाणीवपूर्वक नियोजन किंवा निर्णय घेण्याचा परिणाम त्याच्यामध्ये नसतात आणि तो परिणाम अनियोजित बदलामध्ये होतो. म्हणून अनियोजित बदलाची खास वैशिष्ट्य आहेत. त्यामध्ये अचानकपणा असतो. अचानकपणे आपण नियोजन न करता अचानकपणे घेतलेला निर्णय असतो. कारण का अनियोजित बदल अनेकदा अचानक घडतात. मग ती चेतावणी असेल किंवा अपेक्षेशिवाय असेल किंवा एखाद्या संस्थेच्या समतोलामध्ये व्यत्यय आणणारे असू शकते.
हे बदल जे आहेत हे विविध स्तोत्रामुळं उद्भवतात आणि सोर्सेस असतात. त्याच्यामुळं अचानक स्वरूपाने बदल होतात. मग बाजारामधली असणारी गतिशीलता असेल किंवा तांत्रिक स्वरूपाची प्रगती असेल किंवा प्रमुख कर्मचाऱ्यांच्या अचानक निघून जाण्याच्या असेल, अशा अनेक गोष्टी अचानकपणे घडतात. त्याचा परिणाम यामध्ये होतो. प्रतिक्रियाशील स्वरूपाचं स्वरूप यामध्ये घडण्याची शक्यता असते. मर्यादित अंदाज असतात, त्याचाही परिणाम होतो. स्थिरतेमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता जास्त असते. भावनिक प्रभाव घडण्याची शक्यता अधिक असते. संसाधन मर्यादा यामध्ये येते. शिकण्याच्या संधी हुकण्याची शक्यता अधिक असते, कारण का त्याच्याबरोबर नवोपक्रमाची शक्यता कमीच असते. नवोपक्रम करण्याचं धाडसच होत नाही अनियोजित बदलामध्ये, तोही परिणाम यामध्ये होतो. भागधारकांना होणारा परिणाम यामध्ये दिसून येऊ शकतो, तोही परिणाम होतो. पुनर्प्राप्ती आणि लवचिकता हा यामध्ये होण्याची शक्यता जास्त असते. अशा पद्धतीने 1.3 हा इथं संपतो. 1.3 मध्ये काय केलेलं की एकंदरीत जो बदल आहे, म्हणजे धारणा बदल ज्याला आपण म्हणतो किंवा संवैधानिक स्वरूपाची धारणा बदल जे आहे, हा धारणा बदल वेगळ्या वेगळ्या स्वरूपानं यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामधला पहिला टप्पा तुम्हाला मी सांगितला की सकारात्मक आणि नकारात्मक बदल हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा जो टप्पा आहे नियोजित बदल आणि अनियोजित बदल हे यामध्ये दिसतात, म्हणजे प्लॅनड आणि अनप्लॅनड चेंजेस यामध्ये दिसतात. अशा पद्धतीने 1.3 इथं हा समाप्त होतो. पुढचा जो आपण भाग पाहणार आहोत 1.4 म्हणजे तो म्हणजे स्ट्रेस, तो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत.